लाडकी बहीण योजना नवीन जी.आर. आला. आता सर्व महिलांना पैसे मिळणार. 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जी.आर. आला, ज्यामुळे आता बहिणींना मागचे राहिलेले पैसे मिळणार आहेत. ज्या बहिणी काही नियमांमुळे बाहेर गेल्या होत्या, कोणत्या तरी अटींमुळे त्यांचे पैसे बंद झाले होते, त्या बहिणींचे पैसे आता पुन्हा चालू होणार. कारण लाडक्या बहिणीला आता पुन्हा संधी मिळणार आहे. काल लाडकी बहीण योजनेचा हा नवीन जी.आर. स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शित केल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये एकच आनंदाची लाट निर्माण झाली आहे. या जी.आर.मध्ये लाडक्या बहिणीचे मागचे राहिलेले पैसे देण्यासाठी 393 कोटींची तरतूद करण्यात आलीच आहे. आणि त्याबरोबर आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी या जी.आर.मध्ये आहेत, ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की 3 निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या निर्णयाअंतर्गत आताच्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्यांना आता हप्ता मिळणार. दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची KYC राहिलेली आहे किंवा KYC करताना चुका झालेल्या आहेत किंवा KYC अपूर्ण राहिलेली आहे, अशा महिलांना आता पुन्हा संधी मिळणार. तर तिसरा निर्णय हा सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय आहे. तो जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भातला आहे. कारण की आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासोबत जानेवारीच्या हप्त्याचे वितरण देखील आता होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलाय. आता ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी अटींमुळे बाहेर गेल्या होत्या, ज्या बहिणी KYCमुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, ज्यांचे हप्ते बंद झालेले होते, अशा सर्व बहिणींचे हप्ते आता सुरू होणार आहेत, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे. 3 असे निर्णय जे लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय क्रांतिकारी ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते लाडक्या बहिणीला मिळणार. ज्या बहिणींचे पाठीमागचे पैसे राहिले होते ते आता जमा होतील. फक्त त्यांनी एक काम करायचे आहे. एक काम करायला लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ज्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार. कारण की काही दिवसांमध्ये डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले होते, जे संपले पण बऱ्याचशा बहिणींना डिसेंबरचा हप्ताच मिळाला नव्हता. संक्रांतीनिमित्त पैसे मिळाले नव्हते. तर काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये वितरित झाला होता तोही मिळाला नव्हता, ज्यामुळे बहिणी संतप्त झाल्या होत्या. काही ठिकाणी बहिणींनी मोर्चे काढले होते, राग व्यक्त केला होता. आम्हाला डिसेंबरचा नोव्हेंबरचा हप्ता द्या अशी मागणी होती. आणि त्याच मागणीला अनुसरून सरकारने हा पहिला निर्णय घेतला, ज्याच्या अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे वितरण होणार आहे. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की KYCच्या संदर्भात महिलांना प्रचंड अडचणी आल्या होत्या. काही महिलांनी चुकून दुसरीकडे क्लिक केले होते, तर काही बहिणींची तारीख निघून गेली तरी KYC झाली नव्हती. तर 50% बहिणींच्या KYCत प्रॉब्लेम झाला होता आणि ज्यामुळे बहिणींचे हप्ते बंद होणार होते. आणि त्यामुळेच दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा KYCची संधी आता मिळणार आहे. सरकारने 1 नव्हे 2 नव्हे तर 3 मोठे निर्णय घेतले, जे सांगत असताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, जर तुम्हाला इथून पुढे पैसे नियमित हवे असतील, पाठीमागचे पैसे मिळवायचे असतील, KYCला संधी पाहिजे असेल, तर 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करायची आहेत. खरं तर बहिणीसाठी ही महत्त्वाची संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कालपर्यंत असे वाटत होते की लाडक्या बहिणी प्रचंड अपात्र होत आहेत, मोजक्याच बहिणीला पैसे मिळत आहेत, बऱ्याचशा बहिणीला मेसेजेस येत नाहीत. पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. मग काय ते 3 मोठे निर्णय आहेत? मागचे पैसे मिळवण्यासाठी कोणते 2 कामे तुम्हाला करायला सांगितलेले आहेत? सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहा हा व्हिडिओ, याचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका. कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे आणि पुढचे पैसे सगळे भवितव्य या व्हिडिओवर अवलंबून आहे. व्हिडिओमधला एक ना एक शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की प्रत्येक निर्णयामागची काय काय कामे आहेत अशी डिटेल माहिती तुम्हाला देणार. पहा, सगळ्यात आधी आपण पाहतोय की नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यास मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे. दुसरी गोष्ट, तुमची KYC जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुमची KYC झालीच नसेल किंवा KYCमध्ये काही चुका झाल्या असतील तर काय करायचे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओच्या शेवटी आहे, तो म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात आहे. अशी ही महत्त्वाची माहिती पाहतोय. पहा, लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होऊन जाणार आहे.
पहा, गेल्या 2-3 महिन्यापासून तुम्ही जर तुमच्या 1500 रुपयांची वाट पाहत असाल, तुमची संक्रांत जर विना हप्त्याशिवाय गेली असेल किंवा तुम्हाला हप्ता जरी मिळाला असेल तर पुढचे हप्ते मिळतील की नाही असा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल, तर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. कारण की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी एक अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता का आला नाही? तुमची केवायसी चुकली असेल तर काय करायचे? जानेवारी 2026चा हप्ता कशा पद्धतीने मिळतोय? सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये देणार. लाडक्या बहिणींनो, जरा लक्ष द्या. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते महत्त्वाचं होतं, पण आता मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. जर तुमचा नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता थांबला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण की सरकारनं पहिल्यांदा मान्य केलंय की अनेक बहिणी चुकून अपात्र झाल्या आणि म्हणूनच तुम्हाला पुन्हा एक संधी दिली जाते. पण लक्षात ठेवा, ही संधी कायमची नाही. जर तुम्ही पुढचे मुद्दे जर नीट ऐकले नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. म्हणून विनंती आहे, मोबाईल बाजूला ठेवू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण पुढे जे सांगणार आहे ते थेट तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे ठरवणार आहे. पहा, संक्रांतीच्या निमित्त सरकारने डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू केले होते. तसेच ते डिसेंबरमध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण झाले होते. पण अशा लाखो महिला आहेत की ज्यांना एकही रुपया मिळाला नाही आणि यामुळेच महिलांनी नाराजी व्यक्त करत मोर्चे काढले होते. आणि याला तोंड फोडण्यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणीच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडल्या. तांत्रिक चुकांमुळे महिला अपात्र ठरल्या, त्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी द्या अशी मागणी केली आणि अखेर त्या मागणीला अगदी सकारात्मक उत्तर मिळाले आहे. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहतोय की नोव्हेंबर-डिसेंबरचा रखडलेला निधी एकत्रित देण्याबाबत सरकारने काय पाऊल उचलले आहे. ज्यांची केवायसी चूक झाली आहे किंवा अपूर्ण राहिली आहे अशा महिलांनी नेमकं काय करायचे, त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता मिळण्यासाठी काय करायचे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, गेल्या काही दिवसात आपण पाहिले, राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांनी आपल्या हक्कासाठी मोठा उठाव केला होता. अनेक ठिकाणी मोठी आंदोलने झाली. संक्रांतीच्या गोड सणापूर्वी अगदी थोड्याच महिलांना हप्ता मिळाला, पण बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता आणि यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात महिला लाभार्थ्यांनी रस्ता रोको केला. निवडणुका संपल्या म्हणून योजना बंद झाली का असा प्रश्न महिला विचारत होत्या, पण वास्तव तसे नव्हते. खरं तर तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे हप्ते थांबले होते. विशेषतः ई-केवायसी प्रक्रिया करताना ज्या अडचणी आल्या त्यामुळे लाखो महिला या लाभापासून वंचित राहिल्या आहेत आणि यामुळेच आता सरकारने यावर निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ता न येण्याची 5 प्रमुख कारणे सांगितली आहेत. आता ही 5 कारणे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. यातले जर कोणतंही तुमचं कारण असेल तर तुम्हाला त्यानुसार काम करून घ्यायचंय. पहिलं कारण म्हणजे केवायसी करताना झालेली चूक. केवायसी पोर्टलवर प्रश्न विचारला होता की तुमच्या कुटुंबात कुणी शासकीय कर्मचारी आहे का? अनेक महिलांनी माहिती नसल्यामुळे तिथे हो असे उत्तर दिले आणि त्यामुळे त्या महिला डायरेक्ट अपात्र ठरल्या. वास्तविक त्या महिलांच्या घरात कुणी सरकारी नोकरीला जात नव्हते, पण महिलांनी चुकून तिथे हो उत्तर दिल्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या. आता यावर पर्याय काय दिला ते पुढे सांगतोय. दुसरं कारण होते आधार कार्डचा चुकीचा वापर. एकाच कुटुंबातल्या 2 महिलांनी एकाच पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड अर्जासाठी जोडले. आता बऱ्याच वेळा अविवाहित महिला असतील किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित आहे, पण दोघींनी जर वडिलांचेच आधार कार्ड जर केवायसी करताना दिले असेल तर ते सिस्टीमने डुप्लिकेट आहे म्हणून धरले आणि एका घरात जास्त लाभार्थी म्हणून पकडले आणि त्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या. आता हे दुसरं कारण होते. तिसरं कारण होते आधार कार्ड आणि बँक खात्याचे लिंकिंग न असणे, ज्याला आपण DBT म्हणतो. चौथं कारण ते पोर्टलवर OTP येण्यासाठी आलेला जो विलंब होता त्याच्यामुळे. आणि 5वे कारण मोबाईल नंबर आणि एकाच मोबाईल नंबरवरून भरलेले अर्ज. तर या 5 चुकांमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो विलंबित झाला होता. आता याच्याविषयी काय करायचे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता दुसरा निर्णय सरकारने काय घेतला की केवायसी दुरुस्तीची संधी दिली जाणार. पहा, वेगवेगळ्या ठिकाणचे आमदार खासदार असतील, विविध राजकीय नेते असतील, लीडर्स असतील, तर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की ज्या ज्या महिलांची केवायसी चुकली, त्या चुकून अपात्र झाल्या आहेत, तर त्यांना पात्र करण्यासाठी केवायसी दुरुस्त करण्याची संधी द्या. तर अशा प्रकारे देखील आता मागणी होताना दिसत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीला त्यांची केवायसी दुरुस्त करण्यासाठी तसेच जी डेडलाईन केवायसीची होती 31 डिसेंबर ती देखील वाढवून देण्याविषयी नक्कीच यावर निर्णय होऊ शकतो. आणि तिसरा मोठा निर्णय हा जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात आहे.
आता सगळ्या निवडणुका संपल्या, पण जिल्हा परिषद आणि ज्या आहे त्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होत आहेत. आणि मग याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना महिलांना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच जानेवारीचा हप्ता येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये किंवा 8 दिवसांमध्ये टाकण्याची शक्यता देखील याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला माहिती मिळाली, पण आता कृती करणं गरजेचं आहे. कारण की ही योजना फक्त कागदावर नाही, तर तुमच्या घरात मदत करणारी योजना आहे. आज जर तुम्ही माहिती दुसऱ्या बहिणीपर्यंत पोहोचवली नाही, तर उद्या तिचा हप्ता बंद राहिला याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक, शेजारी, गावातल्या बहिणींना आत्ता शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा हप्ता का थांबला होता. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला खरी आणि स्पष्ट माहिती मिळते. धन्यवाद.